सकाळी मी मीटिंग घेतली आणि शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता की मी ऊस लावलाय, ऊसामध्ये यांनी 28 ऑक्टोबरला, आजचा दिनांक आहे 4 डिसेंबर 2025, 28 ऑक्टोबरला म्हणजे 1 महिना 5 दिवसापूर्वी यांनी ऊस लावलाय. ऊसाची व्हरायटी आहे 15-0-12. अशा व्हरायटी, नवीन व्हरायट्या ज्या उत्पन्न चांगले देतात पण नाजूक आहेत, जिथं बरेच तणनाशक चालत नाहीत, आणि त्याच्यात यांनी या ऊसामध्ये आंतरपीक म्हणून मॅक्सिकन हरभरा केलेला आहे. आणि हरभरा आणि ऊस हे मिश्र पीक असताना कुठलं तणनाशक फवारायचं हा यांच्याकडे प्रश्न होता. त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो. बेस्ट ॲग्रो लाईफचं हे टुप्रो जे औषध आहे, 30 ml चा डोस 1 एकरला, याच्यासोबत स्टिकर येतं. 30 ml म्हणजे प्रत्येक 15 लिटरच्या पंपाला 3 ml चा डोस, आणि तुमच्या या ऊसामध्ये तुम्ही फवारू शकता, जिथे हरभऱ्याला कुठलीच हानी पोहोचणार नाही. थोडा बहुत हरभऱ्याला काही दिवस, एक 2-4 दिवस, 8 दिवस हरभरा पिवळा पडल्यासारखा होईल, पण पुन्हा जेव्हा आपण कीटकनाशक आणि त्यासोबत टॉनिक, बुरशीनाशक फवारू, तेव्हा हरभरा परत पूर्ववत आणखीन वाढवायला सुरुवात होईल. हरभरा आणि ऊस एकत्र असलेल्या मिश्र पीक पद्धतीमध्ये चालणारं नंबर 1चं आणि सगळ्या तणाचं, इथं आता मी तण पाहिलं, इथं डेमो दिलाय. इथं गाजरपाला आहे, इथं मोहरी आहे, इथं शिपरट आहे, इथं दीपमाळ आहे, इथं तांदूळ कुंद्र आहे, काय आणखी दुधाणी आहे, आणि सोयाबीनचं लंबा. या सगळ्या तणाचा सांगितलेल्या कर्दन काळ म्हणजे बेस्ट ॲग्रोचं टुप्रो आहे. इथं डेमो दिला, मी गेल्या वर्षी देखील डेमो दिले होते. मला विश्वास आहे की ऊसाची कुठलीही नवीन संशोधित व्हरायटी असू द्या, त्या सगळ्या व्हरायटीमध्ये चालणारं आणि नंबर 1 रिझल्ट देणारं हे टुप्रो आहे. बेस्ट ॲग्रोने आपल्यासाठी दिलेलं आहे. आपण प्रत्येकाने फवारावा, अनुभव हीच खात्री आपण करावी. धन्यवाद.